अमेरिका आणि इस्रायलने इराण विरोधात क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले, त्यामुळे जगात पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाल्याचं दिसून येते। तेहरान ही इराणची राजधानी, या राजधानीला अमेरिकेनं प्रमुख लक्ष केले। इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांच्या कार्यालयासह 30 ठिकाणांना टार्गेट करण्यात आल्याची माहिती पुढे आली। इराणचं नौदल संपूर्णपणे नष्ट करण्याचा इशाराही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून देण्यात आला। दुसऱ्या बाजूला इराणनेही प्रतिहल्ल्यासाठी पावलं उचलली, त्यामुळे या युद्धाचं महायुद्धात रूपांतर होण्याची चिन्ह स्पष्टपणे दिसतात। अमेरिका आणि इराण यांच्यातला संघर्ष नेमका काय आहे, या युद्धाला कोणते घटक कारणीभूत आहेत, हे जाणून घेऊया आजच्या भागातून। नमस्कार, मी श्रीहरी आणि आपण बघताय बोलबिंदास। इराण हे अरब राष्ट्र, या देशासोबत पूर्वीपासून अमेरिकेचं वाकडं आहे। यापूर्वी अनेकदा अमेरिकेनं इस्रायलवर हल्ला करण्याचा इशारा दिला होता। अखेर ट्रम्प यांनी इराण विरोधात युद्ध पुकारून आपली खुमखुमी दाखवून दिली। अमेरिका व इस्रायल यांच्याकडून संयुक्त स्वरूपात ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जातंय। इराणची राजधानी तेहरानला फोकस ठेवून 8 ठिकाणी हे क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आल्याचं सांगण्यात येते। त्यामुळे इराणमध्ये स्फोटकांचे व धुरांचे लोट पसरले। येथील शाळा, कॉलेज, बाजारपेठा बंद करण्यात आल्या असून आणीबाणी जाहीर करण्यात आली। संरक्षण मंत्रालय, खोमेनीचे कार्यालय, ॲटॉमिक एनर्जी मुख्यालय अशा ठिकाणी हल्ले करण्यात आले। याशिवाय अन्य शहरांवरही हल्ले करण्यात आल्याचं बोललं जाते। दुसरीकडे इराणने प्रत्युत्तराची तयारी सुरू केली। खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून अमेरिकेकडून इराणला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला अमेरिका व इराणमध्ये आण्विक मुद्द्यांसंदर्भात चर्चा सुरू होती। इराणने आपलं अणु कार्यक्रम थांबवावा, आपली क्षेपणास्त्र पूर्णपणे नष्ट करावीत अशी अमेरिकेची मागणी होती। यावर चर्चा सुरू असताना हा अटॅक झालाय। आता यातला अँगल पाहू। अमेरिका आणि इस्रायल हे दोन मित्र देश, इराणकडून होणाऱ्या अण्वस्त्र निर्मितीला या दोन्ही देशांचा विरोध होता। त्यामुळं जगापुढे गंभीर धोका निर्माण होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं होतं। तर आपला अणु कार्यक्रम शांततापूर्ण असल्याची भूमिका इराणनं मांडली होती। हे बघता अणु कार्यक्रम हाच या देशांमधील संघर्षाला कारणीभूत ठरल्याचं दिसतंय। इस्रायलला इराणपासून धोका वाटतो, इराणकडून मध्य पूर्वेतील सशस्त्र गटांना मदत केली जाते असाही आरोप होतो। लेबनॉनमधील हेजबुल्ला, गाझामधील हमास आणि येमेनमधील हुती बंडखोरांना इराण बळ पुरवतो। त्यातून हे गट इस्रायल विरोधात कारवाया करत असतात असं म्हटलं जाते। याची किनारही या संघर्षाला आहे। अमेरिका इस्रायलचा सर्वात मोठा रणनीती भागीदार आहे, त्यामुळे अमेरिका इस्रायलला लष्करी आणि आर्थिक मदत करतो। मध्य पूर्वेतील तेल पुरवठा त्यांना सुरक्षित ठेवायचा आहे। अमेरिकेला इराणचा या टापूत प्रभाव नकोय। अमेरिकेच्या दृष्टीनं इराण हा क्षेत्रीय अस्थिरतेचा सोर्स आहे। 2024 मध्ये इराणने इस्रायलवर ड्रोन हल्ले केले होते, त्यामुळे तणाव वाढला होता। तर 2025 मध्ये इस्रायलनं इराणमध्ये एअर स्ट्राईक केली होती। मुळात दोन देशांमधील कुरापती लढ्यातूनच युद्धाला तोंड फुटल्याचं दिसतंय, मात्र त्याचे जगावर मोठे परिणाम होऊ शकतात। इराण हा मोठा तेल उत्पादक देश आहे। संघर्ष वाढल्यास कच्च्या तेलाचे दर वाढू शकतात। भारतासारख्या आपल्या आयात आधारित अर्थव्यवस्थांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो। इराणच्या तेलावरही अमेरिकेसारख्या देशाचा डोळा आहे। या देशांना व तेथील अर्थव्यवस्थांना अस्थिर करणं आणि आपलं महत्त्व वाढवणं हाही अमेरिका व इस्रायलचा हेतू आहे। तुम्हाला काय वाटतं, या युद्धाची परिणाम काय असतील?